हाय फ्रेंड्स, कसे आहात? सर्व मजेत आहात ना? चला तर आज आपण छान असं इंडियन ग्रोसरी म्हणजे आवळ्याची गुळाची कँडी पाहणार आहोत. करायला एकदम सोपी, कारण आवळे आपल्या हेल्थसाठी, केसासाठी, त्वचेसाठी खूपच महत्त्वाचे आणि खूपच उपयोगी आहे. आणि आपण ते पोटातून खाणार आहोत, म्हणजे आपल्याला त्याचा फायदा छान असा मिळेल. मी धुवून घेतले होते आवळे. त्यानंतर आपण 15 मिनटासाठी पाणी उकळल्यानंतर मध्यम गॅसवर छान उकळून घेतले आहेत बघा, अशा प्रकारे. आणि थंड झाल्यानंतर आपण त्याच्या पाकळ्या अशा प्रकारे आपण सुट्ट्या करून घेणार आहोत. एकदम करायला सोपी आणि झटपट होणारी. तुम्ही 1 वर्ष नाही 2 वर्ष स्टोअर करू शकता, एवढी सोपी पद्धत. आणि खराब अजिबात होणार नाही, अगदी 100% गॅरंटी. अशा प्रकारे आपण सर्व पाकळ्या त्याच्या सुट्ट्या करून घेणार आहोत. उकडल्यामुळं छान अशा पाकळ्या त्याच्या सुट्ट्या होतात. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर जे आवळे आपले पाकळ्या सुट्ट्या झाल्या नाही, त्या आवळ्यांचा आपण चाकूच्या साहाय्याने ज्या ठिकाणी रेषा आहे त्या ठिकाणी असा कट मारून घेणार आहोत. आणि मी जी उभी आहे त्याची पाकळी, त्या उभ्या पाकळीचे 2 भाग केले आहेत, म्हणजे खायला पण छान आणि महत्त्वाचं म्हणजे वाया जाणार नाही, हा उद्देश. हे बघा अगदी सहज अगदी सुट्टी झाली आहे. आणि जी उभी पाकळी आहे त्याचे मी 2 भाग केले आहेत, कारण काही काहींना साखर खायची नसते. मग छान असं तुम्ही आवळ्याची गुळाची कँडी बनवून ठेवू शकता, की जी की अगदी वर्षभर सहज टिकेल आणि तुम्ही त्याचा आनंद घ्याल. कधीही तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ती खाऊ शकता. हे बघा अशा प्रकारे मी त्याचे पीसेस बनवले आहेत. त्यानंतर आपण त्यासाठी त्यामध्ये गूळ टाकणार आहोत. मी 1 किलो आवळे घेतले होते, त्याच्यासाठी मी अर्धा किलो गूळ घेणार आहे. छान असं हे बघा अशा प्रकारे मी अर्धा किलो गूळ घेतला आहे. येथे मी सेंद्रिय गुळाचा वापर केला आहे. आणि छान असं स्टीलचं भांडं घेतलं आहे. शक्यतो स्टीलच्या भांड्यात किंवा प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, म्हणजे बनवताना. शक्यतो जर्मलचा वापर करू नका, कारण जर्मलमध्ये खराब होईल आपले जे आपण स्टोअर करणार आहोत. अशा प्रकारे आपण सुरुवात अगोदर गुळाचा थर, नंतर आपण आवळ्याचा थर टाकणार आहोत. आणि 3 दिवस आपण हे झाकून ठेवणार आहोत. 3 दिवसामध्ये रोज सकाळी हलवायचं आहे, खालीवर करून घ्यायचं आहे. ही टिप्स आहे मैत्रिणींनो, लक्षात ठेवायचं. रोज सकाळी त्याला हलवून घ्यायचं आहे आणि पूर्ण 3 दिवस आणि पूर्ण 3 रात्र आपण ते झाकून ठेवणार आहोत. हे बघा अशा प्रकारे आपण छान असे थर लावणार आहोत. गुळाचा थर, त्यानंतर आवळ्याचा थर. अशा प्रकारे आपण सर्व आवळे त्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. आणि नंतर राहिलेला जो गूळ आहे तो वरून त्यामध्ये आपण हे बघा अशा प्रकारे पसरून टाकायचं आहे. आणि आपण ते 3 दिवसासाठी छान असं झाकून ठेवणार आहोत. खूप सुंदर होते. आणि गोड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, पण अर्धा किलो गूळ अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्याचं. हे बघा अशा प्रकारे आपण त्याला झाकण ठेवणार आहोत. मी पूर्ण दुसरं झाकण ठेवलं होतं, म्हणजे त्यामध्ये हवा वगैरे जाणार नाही. 3 दिवसानंतर बघा मी रोज सकाळी त्याला हलवलं होतं. हे बघा किती छान मुरला आहे आपला आवळा त्या गुळामध्ये. आपण त्यानंतर चाळणीमध्ये तो ओतून घेणार आहोत आणि पूर्ण निथळल्यानंतर ताटामध्ये आपण पसरून ठेवणार आहोत. मी जेव्हा आवळा कँडी केली तेव्हा पाऊस येत होता, त्यामुळं मी घरातच वाळवली आहे, सुकवली आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उन्हामध्ये सुकवू शकता. हे बघा 3 दिवस मी फॅनखाली सुकवली होती, पूर्ण सुकली नाही, थोडीशी आंबट ओली आहे. हे बघा रंग किती छान आला आहे की नाही गुळामुळे. त्यानंतर मी पिठी साखर घेतली आहे 1 छोटी वाटी, आणि आवश्यकतेप्रमाणे असं पसरून टाकायचं आहे त्याला. हे बघा. आणि पूर्ण 1 दिवस उन्हामध्ये वाळवायचे आहे. आणि जे आपण गाळलं होतं की नाही त्याचं आपण सिरप बनवणार आहोत. तर मी जी गुळाची कँडी साखरेची कँडी बनवली होती ती, आणि आत्ता गुळाची कँडी
त्याचं दोन्ही एकत्र मी सिरप बनवणार आहे, ते पण मी पुढे तुम्हाला दाखवते बघा. हे बघा, आपण छान अशी साखर लावली. हे बघा किती सुंदर अशी आपली गुळाची आवळा कँडी सुकून तयार झाली आहे. आवाज तुम्ही ऐकू शकता, किती सुंदर, आणि रंग पण एकदम अप्रतिम आणि करायला एकदम सोपी. अशा प्रकारे करून बघा आणि 1 वर्ष नाही 2 वर्ष तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. एवढी छान होते आणि खायला पण अप्रतिमच अशी गुळाची चव छान लागते. सेंद्रिय गुळ कधीही खाल्लेला आपल्या स्वास्थ्यासाठी चांगलाच आहे. हे बघा किती सुंदर झाली आहे आवळा कँडी. अशा प्रकारे करून बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. ही आपली आवळा कँडी. त्यानंतर मी दोन्ही जे साखरेचा केलं होतं आणि गुळाचं जर कँडी बनवली होती, त्याचं जे सिरप आहे ते छान असं मी घट्ट होईपर्यंत उकळून घेतलं आहे. हे बघा, दोन्ही पण एकत्र केलं, साखर आणि गुळाचं घट्ट होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे. ते खूप सुंदर लागतं. तुम्ही त्याचा सरबत म्हणून छान असा उपयोग करू शकता. अप्रतिमच पाणी त्यामध्ये जर पाहुणे आले तर तुम्हाला पाणी फक्त मिक्स करायचं आणि ते पाहुण्यांना द्यायचं. हे बघा, मी बाटलीमध्ये पण ट्रान्सफर करून ठेवलं आहे, जे की तुम्ही 1 वर्ष नाही 2 वर्ष छान असं स्टोअर करून ठेवू शकता. एकदम अप्रतिमच असं आवळ्याचं सिरप आणि गुळाची आवळा कँडी ही रेसिपी मैत्रिणींनो आपल्यासाठी आणली आहे. हे बघा किती सुंदर अशी आपली आवळा कँडी, जी की आपण गुळापासून बनवली आहे. ज्यांना साखर खायची नाही, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.